चमत्कार 2 आणि तो ठरलाय एकूण धावा बनवला त्याने 49 आणि तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच या पहिल्या मॅचचा हिरो. आणि चला मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आहे आणि हे टी शर्ट आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केलंय ते कुमार योगेश रमेश मोरे आणि कुमार ओम गुरुप्रसाद मोरे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 15,001 श्री निवाजी विठ्ठल मोरे समाजसेवक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक श्री जय तानाजी सेलके साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत विशाल रामचंद्र सेलके स्टार क्रिकेटर. सर्व चषक सौजन्य आम्हाला मिळाले गेले कैलासवासी ईश्वर बळवंत मोरे यांच्या स्मरणार्थ श्री संजय ईश्वर मोरे यांच्याकडून. यूट्यूब जे आम्ही पाहतोय श्री राज बाळकृष्ण मोरे आणि त्यांच्या समेत कुमार प्रमोद प्रकाश सेलके स्टार क्रिकेटर. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट साठी कुमार योगेश रमेश मोरे आणि ओम प्रसाद मोरे त्याचबरोबर स्टंप डेकोरेट आहेत. नक्कीच सर्वांचं ज्यांनी आम्हाला आणि साऊंड सौजन्य योगेश मातगुडे यांनी दिलेला आहे. साऊंड सिस्टम आपण पाहतोय अगदी गेल्या संडे पासून. परंतु आवाजामध्ये करू फेर बदल आणि ऐकूया आपण आदर्श सूर्यवंशी यांचा एक आवाज. स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने उमेशजी सावंत सर यांचा आवाज आपण ऐकलात. नक्कीच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे वो देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड हिंदू स्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत योगी राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करतो. खऱ्या अर्थाने आजची स्पर्धा आपण पाहतोय कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत लॉयन क्रिकेट क्लब जांभूळवाडी आयोजित श्री नाईकबा चषक 2024 पर्व क्रमांक 2 आपल्या भेटीला आले. खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच आपण पाहिली. त्या पहिल्या मॅच मध्ये मात्र विजयी संघ ठरला गेला टीम बोत्रेवाडी आणि त्यानंतर मात्र दुसरी मॅच देखील आपल्या भेटीला आली आहे. आपण पाहतोय श्री पद्मावती शिंदेवाडी विपक्ष ओमसाई गलमेवाडी या दोन्ही संघांदरम्यानची लढत. गोलंदाज आपण पाहिलं तर योगेश. यावेळी सुंदर चेंडू वेग 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 भन्नाट वेग पाहायला मिळतो. येस नक्कीच इथे रनआउटची संधी देखील उपलब्ध झाली होती मात्र मिस केली आहे आणि व्हाईट बॉलचा देखील इशारा आपण त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. व्हाईट बॉल. चला दोन्ही संघांना विनंती आहे आपला 12वा प्रतिनिधी इथे कॉम्बॉक्स मध्ये असणं गरजेचं असेल. येस नक्कीच व्हाईट +1 आहे. दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी आपल्याला विनंती असेल आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे लगेचच. गलमेवाडी टीम शिंदेवाडी टीम आपण याची नोंद घ्यायची आहे. आयोजकांचा कॉल आहे आमच्यापर्यंत पोहोचतोय. दोन्ही टीमचे 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असेल. चला जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे आपण आजची स्पर्धा पाहतोय. खऱ्या अर्थाने श्री नाईकबा चषक 2024 पर्व क्रमांक 2 आपल्या भेटीला आलाय. खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. गोलंदाज देखील सज्ज आहेत योगेश. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न फटका हवेमध्ये डेफिनेटली आहे मात्र हा फटका निघून जातोय. 6 धावांसाठी आलेला ऑनसाइडच्या दिशेने षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 8 या आकड्यावरती आणि डीजे मास्टरांना मिळते संधी. मोठू पतलू देखील पाहतो या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने त्यांचा देखील सहभाग आहे. खूप चांगलं आयोजन पाहतोय आज आपण पाहिले तर लॉयन क्रिकेट क्लब जांभूळवाडी यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी वेग वाढवलाय. खूप चांगला वेग पाहायला मिळतोय आणि नक्कीच
पंचांचा इशारा देखील आमच्यापर्यंत पोहोचतोय. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन डिक्लेअर झोन मध्ये सिंगल प्राप्त केली गेली आहे आणि या सिंगलच्या मदतीने आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 9 धावा आपण पाहतोय धावफलकावरती, जिथे आपण पाहिलं तर आतापर्यंत गोलंदाज योगेश P1चं षटक हाताळत असताना आतापर्यंत चेंडू हाताळले तब्बल 4 चेंडू हाताळलेत आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकातील. योगेश पुन्हा एकदा सज्ज आहेत गोलंदाजीसाठी. लेफ्ट आर्म यावेळी ब्लॉकर पद्धतीचा चेंडू. यस डेफिनेटली या चेंडूची खरं तर गरज आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करतायत गोलंदाज योगेश. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू हाताला जातोय आणि या चेंडूच्या मदतीने मात्र कोणतीही धाव घेता नाही आली आहे. आणखीन एक डॉट बॉल येतोय. सुंदर गोलंदाजी आणि फलंदाजांचा देखील विचार केला तर या मॅच मध्ये विक्रम आणि सूर्या अशी जोडी आपण पाहतोय आणि स्ट्राईक वरती फलंदाज देखील आपण पाहिलं तर विक्रम सज्ज आहेत. खूप चांगला खेळ करत आहेत या मॅच मध्ये. एक मोठा फटका त्यांच्या बॅट मधून नक्कीच आलाय. आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. हा देखील चेंडू जातोय 6 धावांसाठी. येतोय दणदणीत षटकार, जिथे आपण पाहिलं तर फलंदाज विक्रमच्या बॅट मधून. खऱ्या अर्थाने आपण चर्चा केली विक्रम आणि सूर्या अशी जोडी आली आहे. अजूनही सूर्या यांच्याकडे स्ट्राईक नाहीये, तरी सुद्धा विक्रम यांच्या माध्यमातून जी बॅटिंग पाहायला मिळते तब्बल 15 धावा एक षटकामागे लगावल्या गेल्यात. पहिल्या षटकाची होते समाप्ती, तब्बल 15 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 4 षटकांचा सामना आहे. किती धावांचं लक्ष देखील दिलं जाईल हे देखील तितकंच पाहणं गरजेचं असेल. जिथे आपण टॉस का बॉस मध्ये देखील चर्चा केली गेली होती की किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच त्यांचे कर्णधार आमच्या समवेत जोडले गेले होते. दोन्ही टीमचे कर्णधार होते. खूप चांगला दोन्ही टीमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत संदेश त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र या मॅचला देखील सुरुवात होली आहे. आता मात्र दुसरं षटक देखील हाताळण्यासाठी गोलंदाज दुर्गेश आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेट करून गोलंदाजी. यांचा जलवा आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये. संपूर्ण दिवसभरात देखील यांचा जलवा पाहणार आहोत आणि त्याच प्रकारचं सॉन्ग देखील सुमधुर संगीत आमच्या सोबत जोडलेले आहेत. मोठ्या फटक्यानंतर मात्र नक्कीच संगीत पाहायला मिळेल. त्याचबरोबर मोटू पतलू यांची देखील कारागिरी पाहायला मिळेल. हेच नक्कीच आमच्या सोबत किरण सर देखील जोडले जात आहेत. इस नक्कीच नवीन बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. फलंदाज आपण पाहिलं तर इनॅट नंबर 3 वरती संदेश येताना पाहायला मिळत आहेत. पाहूया
यावेळी देखील हलक्या हाताने खेळलेला फटका वन बाउन्स क्षेत्ररक्षक देखील आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिंगल नक्कीच येते या चेंडूवरती आणि या सिंगलच्या मदतीने एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल, जिथे एकेरी दुहेरीने धावफलक पुढे सरसावतोय. खूप चांगली बॅटिंग लाईनअप पाहायला मिळतोय आतापर्यंत. नक्कीच मोठे फटके प्रत्येक चेंडूवरती आक्रमण नाहीये. एकेरी दुहेरीने देखील धावफलक हळुवारपणे पुढे सरसावतोय. 18 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. गोलंदाजाचा विचार देखील आपण करतोय. दुर्गेश खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि लेंथ वरती मात्र जो सांभाळ ठेवला. यावेळी थोडासा खराब चेंडू होता, मात्र फटका हलक्या हाताने खेळला जातोय. पुन्हा एकदा सिंगल येते. पहा हे क्रिकेट आहे. कोणत्या चेंडूवरती सन्मान द्यावा, कोणत्या चेंडूवरती आक्रमण करावं आणि त्याच प्रकारचा खेळ आपण पाहिलं तर टीम शेंडेवाडी या टीमकडून आपण पाहतोय. गोलंदाजीचे देखील टीमचा विचार केला तर गलमेवाडी टीम टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय देखील घेतला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत असताना मात्र चाललेली ही दुसरं षटक धावफलकावरती तब्बल आपण पाहिलं तर 19 धावा. यावेळी देखील ब्लॉक होलपर्यंतचा चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं जात आहे, कारण या चेंडूवरती खरं तर फलंदाजांना मोठे फटके खेळण्यास थोडंसं अवघड जातं आणि त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. आता इथे मात्र दुसऱ्या षटकाची देखील होते समाप्ती आणि 2 षटक समाप्त. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचत आहेत. तब्बल आपण पाहिलं तर 19 धावा 19 ऑन दी स्कोर कार्ड आणि 2 मोठे झटके आपण नक्कीच पाहिले टीम शेंडेवाडी या टीमसाठी, जिथे आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी देखील गोलंदाज सज्ज झालेत. कर्णधाराने देखील विश्वास ठेवला या गोलंदाजावरती. आता मात्र गोलंदाज आपण पाहिलं तर निलेश सज्ज झाले तिसरं षटक हाताळण्यासाठी. वैयक्तिक पहिलं, संघासाठी सांघिक तिसरं षटक. पाहूया पहिला बॉल. यावेळी देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळला जातोय. हा फटका खूप चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल नक्कीच येते या चेंडूवरती. पहा ज्या प्रकारे टीमचा गलमेवाडी टीमचा विचार केला तर क्षेत्ररक्षण एकदम लाजवाब पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती तैनात आहे क्षेत्ररक्षक तिथे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी देखील पाहायला मिळते. लाजवाब गोलंदाजी. यावेळी पाहूया. यावेळी देखील बॅट चेंज होती. क्षेत्ररक्षक तिथे. इथे मात्र नक्कीच काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिट आणि इथे फलंदाज डेफिनेटली बाद आहेत. आणखीन एक धक्का टीम शेंडेवाडी या टीमला. डीजे मॅच आपण पाहतोय. दुसरी मॅच आजच्या दिवसातील आणि हा खेळ करत असताना मात्र तब्बल 3 विकेट्स प्राप्त केल्या आहेत गलमेवाडी टीमने आणि तिसरं षटक देखील मार्गस्थावरती आहे. 2 चेंडू आतापर्यंत हात आले. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील, जिथे गोलंदाज निलेश खूप चांगली गोलंदाजी करतायत आणि याच प्रकारची गोलंदाजी खरं तर करणं गरजेचं असेल, कारण गलमेवाडी टीमचा देखील विचार केला तर खूप चांगला बॅटिंग लाईनअप आहे, मात्र त्याच प्रकारची गोलंदाजी देखील करावी लागेल. यावेळी लोअर फुलटॉस चेंडू होता. फटका ऑनसाइडच्या दिशेने संदीप क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या प्राप्त केली गेली आहे. पहा एकेरी दुहेरीने धावफलक पुढे सरसावतोय आणि क्रिकेटमध्ये हे फार गरजेचं आहे, कारण आजकाल आपण पाहिलं तर मोठे फटके खेळतात अनेक खेळाडू. खरं तर हे क्रिकेट कुठेतरी लपलं जात आहे आणि यावेळी देखील आक्रमण पाहायला मिळत आहे. आणखीन एक मोठा फटका. यावेळी मात्र चेंडू पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. जाऊयात डीजे मास्टरांकडे. डीजे गोलंदाज आपण पाहिलं तर निलेश आहेत. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला. एक मोठा फटका नक्कीच जरूर पाहायला मिळालाय. यावेळी लिडिंग गेज. यावेळी डिक्लेअर झोन मध्ये नक्कीच चेंडू जाऊन विसावेल. पंचांचा इशारा देखील आमच्यापर्यंत पोहोचतोय. खऱ्या अर्थाने याच्या स्पर्धेसाठी आतापर्यंत चेंडू हाताले तब्बल 5 चेंडू हातालेत. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्कोर कार्ड वरती आमच्या समेत इथे 5 चेंडू दर्शवले जात आहेत. आपण देखील याची नोंद घ्यायची आहे.
पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल आहे, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद आहेत, नंतर 2 धावा रनिंगच्या स्वरूपात, नंतर आलेला षटकार आणि आता आलेली वंडी, असे 5 चेंडू हाताळलेले आहेत. अंतिम बॉल असेल याची नोंद घ्यायची आहे. तिसरे षटक मार्गस्थावरती आहे. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय या तिसऱ्या षटकातील आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. अंतिम चेंडू या षटकातील. येस नक्कीच आक्रमण पाहायला मिळतंय. फटका यावेळी हवेमध्ये आहे. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक विकेट पाहायला मिळते. या चेंडूवरती फलंदाज बाद होतील आणि या चेंडूच्या समाप्तीनंतर मात्र 3 षटकाची होते समाप्ती. धावफलकावरती 29 धावा. डीजे तीन षटकाची होती समाप्ती. तब्बल धावफलकावरती आपण पाहिलं तर 29 धावा लगावल्या गेल्यात. मागील मॅच देखील पहिली मॅच पाहिली तब्बल 84 धावांचं लक्ष बोत्रेवाडी टीम कडून पाहायला मिळालं. मात्र त्या धावा डिपेंड करत असताना मात्र अप्रतिम गोलंदाजी देखील बोत्रेवाडी टीमची आपण पाहिली आणि त्याच प्रकारचं देखील स्कोर कार्ड इथे बनवावं लागेल. त्याच प्रकारचं लक्ष द्यावं लागेल कारण गलमेवाडी टीम देखील आपण पाहिलं टॉस का बॉस मध्ये देखील चर्चा झाली. त्याच प्रकारचा खेळ मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये देखील करावं लागेल आणि अनेक वेळा आपण पाहिलंय ज्या प्रकारे आपण मैदानाच्या बाहेर जी चर्चा करतो, जे डिस्कस करतो, जो डिसिजन असतो तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण करत नाही. आणि यावेळी देखील सुरेख फटका आपण पाहतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने मात्र 4 ने धावफलक पुढे सरसावेल. तब्बल जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावरती. लाजवाब फटका आपण पाहिला. डीजे झाला. सिंगल येते या चेंडूवरती. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कारण 4थं षटक अर्थातचा अंतिम षटक आहे या स्पर्धेतील. आपण पाहिलं तर 4 षटकांचा सामना आणि 4थं षटक मात्र गोलंदाज संदीप यांच्यावरती जबाबदारी दिली आहे. 2 चेंडू हातालेत. अंतिम षटक आहे. नक्कीच हाणामारीचं षटक देखील आपण ओळखलं जातं. फलंदाज नक्कीच आक्रमण करतात या फटक्यांवरती. मात्र हा चेंडू थोडासा इथे रनआउटची संधी प्राप्त झाली आहे मात्र मिस केले. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि आणखीन एक धाव तिथे ऍड केली गेली आहे. पहा तब्बल या चेंडूवरती वाईड आहे देखील हा चेंडू आणि प्लस 2 धावा धावून घेतलेल्या आहेत. अशा टोटल 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. पहा थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून कारण या मॅच मध्ये खरं तर सहभाग घेतला आहे त्याच प्रकारचा खेळ देखील दाखवावा लागेल कारण संघर्षमय लढत देखील आपण पाहतोय. गलमेवाडी विपक्ष शेंडेवाडी. यावेळी आक्रमण पाहायला मिळतं. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने 6 धावांसाठी येतोय. दे धडक बेधडक फटका कडक पाहायला मिळतोय. येतोय षटकार आणि पुन्हा एकदा जाऊयात डीजे मास्टर. देखील आपली कला दाखवावी लागेल. यावेळी लाईन आणि लेंथ थोडीशी बदलली गेली आहे मात्र पंच कोणताही इशारा नाहीये. यस नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल आहे. सुंदर चेंडू. तर मात्र तब्बल चेंडू हाताळलेले आहेत 4. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळी
खूप चांगला फटका पाहायला मिळतो स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगल नक्कीच येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल या चेंडूवरती, दुसरी धाव देखील आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. पहा जवळजवळ आपण पाहिलं तर फटका क्षेत्ररक्षक किती असून सुद्धा 3 धावा या चेंडूवरती धावल्या जात आहेत आणि खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच पाहायला मिळते फलंदाजांच्या माध्यमातून, टीम शिंदेवाडी या टीमच्या माध्यमातून. गोलंदाज आपण पाहिलं तर संदीप आहेत, खूप चांगली गोलंदाजी करतायत. राईट आर्म राऊंड विकेट करून ओव्हर द विकेट करून गोलंदाजी करतायत. नक्कीच इथे अंतिम चेंडू होता आणि कोणतीही धाव नाहीये या चेंडूवरती. डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि पहिल्या इनिंगची समाप्ती आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. तब्बल आपण पाहिलं तर आकडा क्रमांक 46 आणि 47 धावांचं लक्ष असेल. बॅटर आउट आहे का? येस नक्कीच फलंदाज बाद आहेत अंतिम चेंडूवरती सूर्या आणि या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचले तब्बल 46 धावा आणि 47 धावांचं लक्ष असेल टीम गलमेवाडी या टीमला. आणि लगेच जाऊया तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकण्यासाठी डीजे मास्टरांकडे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आजच्या स्पर्धेची देखील चर्चा व्हायला हवी. कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत लॉयन क्रिकेट क्लब जांभूळवाडी आयोजित श्री नाईकबा चषक 2024 पर्व क्रमांक 2 आपल्या भेटीला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने आजची स्पर्धा आणि या स्पर्धेचं मैदान देखील आपण पाहिलं तर अण्णासाहेब पाटील क्रीडांगण घनसोली नवी मुंबईच्या या मात्र घनसोली शहरामध्ये मात्र आजची स्पर्धा या मैदानावरती पार पडली जाते. खूप चांगलं आयोजन, नियोजन आणि पहिली मॅच मात्र समाप्त झाली आणि दुसऱ्या मॅच मधील देखील पहिल्या इनिंगचा देखील खेळ समाप्त झालाय आणि दुसऱ्या इनिंगला मात्र लगेचच होईल सुरुवात, जिथे लाईनअपच्या स्वरूपात आपण पाहतोय टीम शिंदेवाडी मैदानाचा ताबा घेताना. खरं तर ही लाईनअपची शिस्त, क्रिकेटचा नियमांचं पालन आणि खरं तर ही शिस्त आपल्याला कुठून मिळाली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 18 पगड जातीतील एक जात म्हणजेच आदिवासी जात, कष्टकरी जात आणि या जातीतील देखील स्पर्धा झाली होती आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये ताबा घेत असताना टीम लाईनअपच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळाली आणि तिथून मात्र या खऱ्या अर्थाने नियमांचं पालन, क्रिकेटची शिस्त आणि तीच पुन्हा एकदा शिस्तीचं दर्शवलं जात आहे शिंदेवाडी टीमच्या माध्यमातून. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फलंदाजी देखील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झाली, जिथे आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय दुर्गेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज स्वप्नील, अशी जोडी आपण पाहतोय. पंच देखील आमच्या समोर जोडले गेलेत, ऑफिशियल अंपायर अर्थातच रुपेश भावके सर, त्याचबरोबर त्यांच्या देखील सोबत ऑफिशियल अंपायर्स देखील लावलेले आहेत. खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक चेंडूवरती नजर ठेवली जाईल. कोणता चेंडू कशा प्रकारे हाताला गेलाय, डॉट आहे, वाईट आहे, एक्स्ट्रा धाव असेल, षटकार आहे की चौकार आहे, अशा प्रत्येक चेंडूवरती मात्र अंपायरची नजर असेल आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं एक मोलाचं योगदान असेल. जाऊयाच मॅचच्या दिशेने, जिथे मात्र दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झाली आहे दुर्गेश अँड स्वप्नील आणि गोलंदाज देखील सज्ज आहेत. तब्बल पाठलाग करायचा आहे तब्बल 47 धावांचा, जिथे चेंडू आहेत 24, बनवायचे आहेत 47 धावा. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल झालेत विक्रम. पिवनचं षटक, पहिला चेंडू गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. पहिला बॉल, यावेळी वेग भन्नाट वेग पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय, मात्र थोडीशी खराब दिशा पाहायला मिळते. वाईट +1चा इशारा आणि या कोणताही चेंडू मात्र इथे ग्राह्य धरला जात नाहीये आणि तब्बल 2 धावा देखील धावफलकावरती ऍड केल्या गेल्यात. पहा, कोणताही डाव न हाताळल्याने देखील 2 धावा होऊ शकतात आणि यस नक्कीच 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नक्कीच 47 धावांचं लक्ष आहे आणि त्याच प्रकारची देखील गोलंदाजी करणं गरजेचं असेल. गोलंदाज विक्रम पुन्हा एकदा, हा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच पंचांना बळावं लागेल. येस डेफिनेटली हा देखील वाईट बॉल आहे.
हा ज्या प्रकारे वेग हाताळतायत, टप्पा लाईन लेंथ खूप चांगली पाहायला मिळते. थोडीशी दिशा भरकटतायत आणि या दिशेवरती देखील नियंत्रण ठेवावं लागेल. नंतर मात्र या मॅच मध्ये देखील कमबॅक करावा लागेल. यावेळी आता मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहिलं तर विक्रम आता सध्याच्या घडीला जर पाहिलं तर गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु लाईन आणि लेंथ वरती सांभाळ नाहीये. यावेळी देखील बॅट चेज, हा देखील चेंडू डीच्या क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल जरूर येते या चेंडूवरती आणि या सिंगलच्या मदतीने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. आणि गोलंदाज विक्रम आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. यावेळी मात्र पहा टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय चेंडू, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची सांगता, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. आणि याच प्रकारची गोलंदाजी खरं तर प्रत्येक चेंडूवरती अशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. त्याच प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते, अप्रतिम गोलंदाजी. यावेळी देखील पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी, लाजवाब चेंडूची सांगता पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे चेंडू उसळी घेतोय, तब्बलला डायरेक्ट जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आणि फलंदाजांना कुठेतरी मात्र फटका खेळण्यामध्ये थोडंसं अवघड जात आहे. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. यावेळी मात्र गॅप शोधून काढलाय. यावेळी सुंदर फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या बाहेर. नक्कीच हा चेंडू जाऊन विसावेल. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. डीजे यावेळी आक्रमण केल्याने नक्कीच फटका ऑनसाइडच्या दिशेने पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक देखील तिथे आहेत. सिंगल येईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, कारण त्या प्रकारे क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. सिंगल नक्कीच आली, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नव्हता. आणि या चेंडूच्या मागे मात्र ओव्हरची होईल समाप्ती. पहिलं षटक समाप्त. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत 9 या आकड्यावरती. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणि पहिल्या षटकाचा थोडासा पहिल्या इनिंग मध्ये विचार केला तर गोलंदाज योगेश होते, तब्बल 15 धावा पाहिल्या मिळाल्या होत्या. मात्र त्याच प्रकारचा रोख देखील ठेवलाय विक्रम, तब्बल 9 धावा धावफलकावरती. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कोणती विकेट नाहीये, कोणत्या मोठा धक्का नाहीये टीम कलमेवाडी टीमला. मात्र दुर्गेश आणि स्वप्नील अशी जोडी आहे, खूप चांगली फलंदाजी देखील करतायत. मात्र आक्रमक फटके खेळावे लागतील जवळजवळ. या मॅच मध्ये मात्र विजय मिळवायचा असेल आपल्याला संघर्ष करावा लागेल, कारण क्रिकेटने खूप काही शिकवलंय. लढायला शिकवलंय, पडायला शिकवलंय, उठून उभं राहायला शिकवलंय, निर्णय घ्यायला शिकवलंय. आणि त्याच प्रकारचा खेळ. यावेळी पहा बॅकफुटला येऊन फटका सजवला. गॅप देखील खूप चांगला पाहायला मिळतो. मात्र क्षेत्ररक्षक तिथे सुंदर पाहायला मिळाले. सिंगल नक्कीच येते या चेंडूवरती. या सिंगलच्या मदतीने आणखीन एक धाव ॲड केली जाईल. पहा एकेरी दुहेरीने पुढे सरसावतोय धावफलक, कारण मोठा फटका अजूनही नाहीये या मॅच मध्ये. नक्कीच गलमेवाडी टीमला देखील आपण पाहिलं तर मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. सुंदर गोलंदाजी देखील राहिली आहे. गोलंदाज दुसरे षटक आपण पाहिलं तर सूर्या. पहिला बॉल सिंगल आली आहे. या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न नक्कीच पंच वळतायत. इज डेफिनेटली आणखीन एक वाईट बॉल. खरं तर टीम शेंडेवाडी देखील टीमचा विचार केला तर प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून थोडीशा चुका नक्कीच पाहायला मिळत आहेत. आणि वाईट बॉलचा इशारा येतोय आणि वाईटने मात्र सिंगल ॲड केली जाईल. एक धाव ॲड केली जाते धावफलकावरती. 10 धावा. यावेळी मात्र शपल होऊन समोरच्या दिशेने फटका खेळलाय. 4 धावांसाठी हा देखील चेंडू होतोय फरार. 4 धावांसाठी येतोय चौकार. आणि जाऊयात पुन्हा एकदा डीजे. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय. खरं तर चर्चा केली गेली होती गलमेवाडी टीम कडून अजूनही मोठा फटका नाहीये, आणि त्याच प्रकारे नक्कीच फटका सजवला गेला. आक्रमण पाहायला मिळालं. फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधून आलेला हा चौकार, आणि या चौकाराच्या मदतीने 14 या आकड्यावरती धावफलक.
आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये डेफिनेटली आहे. पहिली विकेट मात्र टीमला बसते. अर्थातच गलमेवाडी टीमचा स्वप्नील बॅक टू दी पवेलियन परतावतोय. पुन्हा एकदा डीजे. पंधरा धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 15 ऑन दी स्कोर कार्ड. जिथे आपण पाहिलं तर गोलंदाज सूर्या आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातील. तब्बल 4 षटकांचा सामना आहे. समीकरण जवळजवळ आपण पाहिलं तर नक्कीच मॅच गलमेवाडी टीम देखील आक्रमण करण्यास फटके खेळावे लागतील आणि त्याच प्रकारचे फटके जर खेळले तर या मॅच मध्ये नक्कीच विजय मिळवू शकतायत. पाहूया. गोलंदाजांना देखील त्याच प्रकारचा कमबॅक करावा लागेल. यावेळी वेग थोडासा वेग आणि गती वाढवली गेली आहे आणि हा चेंडू डी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. आणखीन एक येते सिंगल. पहा एकेरी दुहेरी. खरं तर अजूनही मोठा फटका नाहीये. चौकार आला खरं तर स्वप्नीलच्या बॅटमधून, मात्र दुसरा फटका देखील खेळण्याचा प्रयत्न आक्रमक केला आणि तिथे मात्र फलंदाज बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी आपण पाहिलं तर निलेश नवीन फलंदाज देखील येऊन पोहोचले, दाखल झाले स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळी गोलंदाज हा देखील थोडासा नक्कीच पंच या चेंडूवरती देखील वळावं लागेल की काय, मात्र आणि यस नक्कीच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा देखील येतोय. थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते शिंदेवाडी टीम कडून. खरं तर बॅटिंग लाईनअप खूप चांगला पाहायला मिळाला. तब्बल 47 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये आणि 47 धावांचा पाठलाग करत असताना मात्र गोलंदाज दुसरे षटक हाताळतोय तब्बल सूर्या आणि आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय 4 आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. समोर येऊन आक्रमकी फटका खेळलाय. फटका हवेमध्ये आहे. आणखीन एक विकेट माघारी. आणखीन एक धक्का टीम गलमेवाडी टीमला. बॅक टू दी पवेलियन निलेश डीजे. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. योगेश दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये, जिथे मॅच मध्ये देखील खेळ करावा लागेल आणि जबाबदारी देऊन देखील या फलंदाजाला इनॅट नंबर आपण पाहिलं तर 4 वरती उतरले गेले योगेश आणि गोलंदाज सज्ज आहेत सूर्या. रफिया राईट ओव्हर द विकेट. यावेळी हा ट्रॅकर चेंडू फटका फसण्यामध्ये अपयश आलंय. बॅट चेज घेऊन चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. सिंगल नक्की तिथे डी स्वरूपात आणि ओव्हरची होतीये समाप्ती. 2 षटक समाप्त. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत 18 या आकड्यावरती. 18 ऑन द स्कोर कार्ड. तोपर्यंत ऐकूयात एक सुमधुर संगीत. तिसरे षटक हाताळण्यासाठी सचिन सज्ज झालेत. यावेळी लाजवाब फटका पाहायला मिळतो लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या बाहेर. हा खणखणीत दणदणीत हाय अँड हँडसम ब्युटिफुल लाजवाब फटका. षटकार डीजे. फलंदाज दुर्गेश याच्या बॅटमधून आलेला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने मात्र थोडासा वेग घेतोय धावफलक. याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळतंय. बॅटची एज पुन्हा एकदा पाहायला मिळते. सिंगल नक्कीच येते डिक्लेअर झोनच्या स्वरूपात. पंचांचा देखील आमच्यापर्यंत नजर उडवली जाते, कारण प्रत्येक चेंडूवरती त्यांची देखील आमच्यापर्यंत प्रत्येक निर्णय कळवले जातात. यावेळी पहा खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण देखील तितकं चांगलं पाहायला मिळतंय.
सिंगल येते या चेंडूवरती. क्षेत्ररक्षकाचा देखील विचार केला तर मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत खऱ्या अर्थाने प्रशांत पाहतोय आपण, मागील मॅचचे सामनावीर आहेत. पाहूया गोलंदाज देखील सज्ज आहेत. स्ट्रायकिंग बॅटर यावेळी पहा हा ट्रॅकर चेंडू, नक्कीच हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. हा खराब चेंडू आहे आणि या खराब चेंडूच्या मदतीने मात्र आणखीन एक धावफलकावरती ऍड केली जाईल. मॅच मध्ये तुम्हाला देखील राहायचं असेल तर मात्र तितकी चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारची बॅटिंग राहिली त्याच प्रकारची गोलंदाजी देखील करावी लागेल या मॅच मध्ये. आणि फलंदाजी देखील विचार केला तर गलमेवाडी टीम यावेळी पहा व्हेरिएशन, यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलंय. हा चेंडू खूप चांगला पाहायला मिळतोय. फलंदाजाला फसवण्याचं काम केलं, कारण आपण पाहिलं तर मागील 3 चेंडूंचा विचार केला तर अगदी वेगाने गोलंदाजी केली, त्यानंतर मात्र थोडासा आलेला स्लोअर बॉल, यावेळी गती पाहायला मिळते. मात्र दिशा चांगली नाहीये, यावेळी खराब बॉल येतोय. व्हाईट बॉलचा इशारा, आणखीन एकदा ऍड केली जाईल धावफलकावरती. आणि फलंदाज देखील आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती आहेत योगेश आहेत. यावर देखील बॅट चेंज डिक्लेअर झोन देखील कव्हर करतोय. सिंगल येते आहे. धावफलक 29 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं होतं, मात्र तिथे संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज बाद आहेत. आणखीन एक विकेट गलमेवाडी टीमला आणि या चेंडूच्या समाप्तीनंतर आणि शॉट देखील आहे. धाव असा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतोय, म्हणजेच या चेंडूवरती कोणतीही धाव नसेल पंच या चेंडूवरती धाव आहे की नाही, नाहीये. यस, नक्कीच फलंदाज बाद आहेत. आणि खरं तर 3 षटक समाप्त होत आहेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 29 आकड्यावरती धावफलक आहे. 29 ऑन दी स्कोर कार्ड, जिथे मात्र आता बनवायचे आहेत समीकरण आणि इक्वेशन आपण पाहतोय. 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 18 धावा. 3 मोठे फटके या मॅच मध्ये खेळावे लागतील. 6 चेंडू 18 धावांची गरज. नक्कीच दुर्गेश देखील स्ट्राईक वरती आहे. त्या खेळाडूकडे क्षमता आहे आक्रमण करण्याची, कारण आपण पाहिलं तर त्यांच्या बॅट मधून मोठे फटके नक्कीच आलेत. तब्बल वैयक्तिक धावांचा विचार केला तर दुर्गेश आपण पाहिलं तर 10 चेंडूंमागे 15 धावांवरती खेळतायत वैयक्तिक. नक्कीच 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. मोठे फटके खेळावे लागतील, आक्रमण करावं लागेल, संघर्ष करावा लागेल. चला थोडस स्पीडअप घ्यायचं आहे. जिथे आपण पाहिलं तर पहिली मॅच देखील बोत्रेवाडी संघ विजयी ठरला गेला. या मॅच मध्ये मात्र कोतना संघ विजयी ठरणार हे देखील तितकंच पाहणं गरजेचं असेल, कारण दुसरी मॅच, दुसऱ्या क्रमांकाची मॅच या स्पर्धेतील आपण पाहतोय. आपण पाहिलं तर शिंदेवाडी विपक्ष गलमेवाडी आणि बनवायचे आहेत 6 चेंडू 18 धावांची गरज. पहिला बॉल, या पहिल्याच बॉलवरती आक्रमण पाहायला मिळते स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा चेंडू देखील थांबणार नाहीये. पंचांचा इशारा येतोय 4 धावांसाठी. चौकार डीजे. खेळ आपण पाहणार आहोत आजच्या या स्पर्धेमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा निघाले. 4 धावांसाठी आलाय चौकार आणि पुन्हा एकदा मात्र यावेळी ब्लॉक होईल चेंडू. पहा यावेळी देखील चेंडू निघून चाललाय. आणखीन एक येतोय 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार डीजे. सहा चेंडू 18 धावांची गरज असताना मॅच येऊन पोहोचले. 4 चेंडू 10 धावा. 4 चेंडू 10 धावा. 2 मोठे फटके, 1 षटकार, 1 चौकार लगावला जाईल का 4 चेंडू मागे. गोलंदाज देखील सज्ज आहेत. राईट ओव्हर द विकेट. यावेळी इथे डेफिनेटली एक तेरी है तो एक मेरी है याच समीकरण मैदानाच्या आतमध्ये 2 चौकार आणि त्यानंतर मात्र डेफिनेटली एसटी उद्ध्वस्त केली आहे. फर्निचर बर कास्ता बॅक टू दी पवेलियन. दुर्गेश डीजे.
पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र आता मात्र दोन्ही संघांकडून प्रेशर असेल, प्रेशर निर्माण झालं इथे मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज मुकाबला नक्कीच होऊ शकतोय. तब्बल बनवायचे आहेत 3 चेंडू 10 धावा. 2 मोठे फटके मॅच मध्ये रंगत निर्माण होईल का? एखादा आक्रमक फटका मॅच मध्ये प्रेशर निर्माण करून देईल का? फलंदाजावरती देखील प्रेशर असेल. लेफ्ट हँडेड फलंदाज आता मात्र नक्कीच या फलंदाजाने देखील खेळ करावा लागेल, संधीचं सोनं करावं लागेल. गोलंदाज निघाले. 3 चेंडू 10 धावांची गरज. हा चेंडू नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून प्लस डी च्या झोन मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. आणखीन एक सिंगल प्लस 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. नो बॉलचा इशारा पाहायला मिळाला नक्कीच पंचांच्या माध्यमातून. हेच नक्कीच बोत्रेवाडी टीम आपल्यापर्यंत नक्कीच हा निर्णय पोहोचतोय, आपण अशी नोंद घेतोय. बोत्रेवाडी टीमचे कर्णधार आपल्याला विनंती असेल, आपण इथे टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. लगेचच टॉस घेणार आहोत. या मॅचचा विजयी जो संघ होईल या मॅच मध्ये त्यांच्यासोबत आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. बोत्रेवाडी टीम कर्णधार आपण इथे उपस्थित राहायचं आहे. डिसिजन पेंडिंग आहे या चेंडूवरती. चला अंपायर आमच्यापर्यंत निर्णय लगेचच कळवायचा आहे. मॅचला उशीर करू नका. चला वेळेचं बंधन आहे आपल्या या स्पर्धेला आणि वेळेला महत्त्व द्यावं लागेल. आणि नक्कीच नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलाय. चला लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे, कारण पंचांचा जो डिसिजन असेल तो अंतिम असेल याची नोंद घ्या. येस नक्की 2 धावा आहेत. नो प्लस डिक्लेअर झोन. आणि आता समीकरण पाहणार आहोत. 3 चेंडू 8 धावांची गरज. फ्रीड देखील असेल. नक्कीच संधीचं सोनं करावं लागेल. 3 चेंडू 8 धावा. मॅच कुठे होती, मॅच कुठे येऊन पोहोचले. फलंदाज लेफ्ट हँडेड बॅटर. यावेळी हा चेंडू नक्कीच फ्रीड वरती मात्र आक्रमण करता आलं नाहीये. हा डॉट बॉल येतोय. आता मात्र 2 चेंडू 8 धावा. जवळजवळ या मॅच मध्ये कमबॅक केलाय. पहा थोडीशी चुका झालेत टीम शेंडेवाडी या टीम कडून, परंतु गलमेवाडी टीमला देखील त्याच प्रकारचं उत्तर देत आहेत. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते या मॅच मध्ये. आता मात्र 2 चेंडू बनवायचे आहेत 8 धावा. यावेळी देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. हा देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि या डॉटच्या मदतीने मात्र थोडंसं इथे
आपल्यापर्यंत कळून येतंय की जिथे एक चेंडू आता मात्र बनवायचे आहेत 8 धावा. जवळजवळ हा सामना देखील आहे कंपल्सरी चेस. मात्र षटकार देखील आला तरी मात्र जवळजवळ शेंडेवाडी टीम देखील या मॅच मध्ये विजय ठरवू शकतोय. पाहूया. आणि डेफिनेटली हा चेंडू सांगून जातोय की ते शेंडेवाडी टीम मात्र विजयी ठरते. हार्दिक अभिनंदन असेल टीम शेंडेवाडी. हार्ड लक बॅड लक मानावं लागेल गणमेवाडी टीम. थँक्यू. हॅलो चेक. चला टॉस साठी यायचंय लगेच. गुलमोहर बोत्रेवाडी आणि पद्मावती सेंडेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस मध्ये यायचं. जरा वेळ घेऊ नका, जास्त वेळ नाहीये कारण का जवळजवळ बराच वेळ लागला या मॅचला. दोन्ही मॅचला 3 षटकांचा मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन्स याचे आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आणि मी आमंत्रित करतो लेजंड क्रिकेटर महादेवजी मोरे साहेब यांना विनंती करतोय की आपण टॉस का बॉक्स मध्ये यावं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स महादेवजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या